शेळ्यांमध्ये जी रिपीट ब्रीडिंग होते तर त्याच्याविषयी माहिती बघणार आहे. रिपीट ब्रीडिंग म्हणजे पुन्हा पुन्हा शेळ्या माझावरती येणं. तर ह्याच्यामध्ये कशामुळे शेळ्या माझावर येतात थोडीशी बेसिक पहिल्यांदा माहिती बघू. तर आपण जो खुराक देतो तर त्याच्यामध्ये फॅटयुक्त घटक जर जास्त दिला आपण त्याच्यामुळे ही शेळी माझावरती येऊ शकते. तर रेशन बॅलन्स केलेला खुराक चारा तुम्ही देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे त्या प्राण्याचं जंतनाशक करा. कंटिन्यू त्या प्राण्याला 12 महिने मिनरल मिक्सचर द्या. ते म्हणजे बेसिक गोष्टी त्या प्राण्याच्या पूर्ण होतात. त्याच्यानंतर आपण आता पुढं बघणार आहे तर तो म्हणजे ओव्ह्युलेशनचा प्रॉब्लेम. आपल्याकडे भरपूर लोकांचं काय असतं, शेळी माझावर आल्यानंतर ती लगेच क्रॉसिंग करतात, पण त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन प्रॉपर पद्धतीनं होत नाही. म्हणजे सगळ्याच प्राण्याच नाही, एक क्वचित प्राणी असतात. तर त्यासाठी तुम्ही शेळी माझावरती आल्यानंतर ती 12 तासानंतर जर क्रॉसिंग केली तर त्या प्राण्यांचं ओव्ह्युलेशन होतं. आणि पुन्हा पुन्हा जर ती शेळी रिपीट होत असेल तर तुम्ही गायनारिच इंजेक्शन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये ब्रुसिलिन हा घटक आहे. तर ती 2 ml तुम्ही इंट्रामस्क्युलर इंजेक्शन करू शकता. त्याच्यानंतरचा दुसरा जो प्रॉब्लेम आहे LH आणि FSH हार्मोनची कमतरता. ज्यावेळेस अंडाशयामध्ये अंड परिपक्व होतं त्याच्यावेळेस इस्ट्रोजन हार्मोन्स हा वाढतो. इस्ट्रोजन हार्मोन्स हा कधी खूप जास्त प्रमाणात होतो. त्याच्यामुळे LH हार्मोन्स कंटिन्यू राहतो आणि त्याच्यामुळं ते ओव्ह्युलेशन वगैरे ह्या गोष्टी प्रॉपर व्यवस्थित होत नाही. तर रिपीट जर शेळी होत असेल तर तुम्ही 12 तासानंतर क्रॉस करा आणि त्याच्यानंतर 3 वेळा शेळी क्रॉस करायची आणि त्या शेळीला तुम्ही गायनारीचं इंजेक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रॉब्लेम आहे तर गर्भाशयामध्ये सूज असणं. म्हणजे कधी शेळी वेल्यानंतर आपण काय होतं, पिल्लू अडकल्यानंतर ते पिल्लू ओढतो, त्याच्यामुळे गर्भाशयाला जखम होते. झार थांबल्यानंतर आपण झार ओढतो, त्याच्यामुळेही जखम होऊ शकते. किंवा शेळी वेल्यानंतर खराब जागेवरती बसली किंवा माझावरती आल्यानंतर खराब जागेवर बसली, त्याच्यामुळे जीवाणू त्या गर्भाशयामध्ये जातात आणि शेळी क्रॉस केल्यानंतर जे बोकडाचे जे शुक्राणू आहेत ना, ते शुक्राणू मारण्याचे ते जीवाणू काम करतात. त्याच्यावरती आणि दुसरं म्हणजे गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर झार जर बाहेर नाही पडला आणि ते इन्फेक्शन झालं तर त्याच्यावरती तुम्ही काय करायचं, त्या प्राण्याची पिशवी धुवून गर्भाशयाची पिशवी धुवून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मेट्रिसेप आयु हे इंजेक्शन गर्भाशयामध्ये हे औषध सोडा. त्याच्यामुळे गर्भाशयाची पिशवी स्वच्छ होते आणि त्याच्यानंतर 1 मास सोडायचा, दुसऱ्या मासाला शेळी क्रॉस करायची. शेळी क्रॉस केल्यानंतर त्या शेळीला तुम्ही गायनारीचं इंजेक्शन करा. त्याच्यामुळे तुम्हाला जबरदस्त रिझल्ट, गायनारीच किंवा कोरलोनचं इंजेक्शन करा, रिझल्ट चांगला मिळतोय.